Mathur. She's तयारी सुरू झाली आहे हे महत्त्वाचं आहे. कुठेतरी सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. आणि जल्दी सर ती ज्या पद्धतीची होती, जितकी कडक होती, असं मेंटेनन्स कायम प्रत्येक वेळी आपण साई जनसेवा प्रतिष्ठान यांनी पहिल्यांदाच पुण्यामध्ये हिरकणी हाफ मॅरेथॉन आयोजित केली आहे आणि या मॅरेथॉनच्या निमित्ताने फक्त पुण्यातील नाही तर महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या शहरांमधनं गावांमधनं महिला आज इथे उपस्थित झालेल्या आहेत. सूरज लोखंडे आणि गीताताई यांच्या या जनसेवा प्रतिष्ठानच्या साई जनसेवा प्रतिष्ठानच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झाला. खरं तर हे भरपूर सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतात, पण ही मॅरेथॉन पहिल्यांदा आयोजित केली मुलींसाठी, महिलांसाठी, त्यांना सशक्त करण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी. आणि यात अगदी 7 वर्षापासून आपण बघतो या सगळ्या 7 वर्षाच्या वरील मुली आहेत ज्यांनी 5 किलोमीटर आता धावून मॅरेथॉन त्यांची कंप्लीट केली आहे. 60 वर्षापर्यंत किंवा जास्त अशा विविध वयोगटातील सर्व महिला अहिल्यानगर असतील, पुणे असतील, महाड, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या शहरातून इथे उपस्थित झाल्यात, या मॅरेथॉनचा भाग झाल्यात. आणि खूप आनंद होतोय पाहताना की खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कुठेतरी जनजागृती करण्याची गरज नाही असं मला वाटतंय. फक्त एक आवाज आपण उठवला तर सगळेजण एकत्र येतात आणि स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तर येतातच आहेत, पण सामाजिक कार्यासाठी सुद्धा येतात. त्यामुळे प्रचंड वाखाणण्याजोगी ही गोष्ट आहे. याच पद्धतीने मला असं वाटतं की हे पहिलंच वर्ष आहे, पण सुरेश भाऊंनी मगाशी स्टेजवर सांगितलं गीता ते बरोबर ना, तर दरवर्षी आपण ही मॅरेथॉन करणार आहोत. आणि या निमित्ताने महाराष्ट्रभरातील सर्व मुलींना, महिलांना एकत्र येऊन आपण कसे एकमेकांना सुरक्षित ठेवू शकतो, स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. या समाजात आता शहरांमध्ये, आपण पुण्यामध्ये देखील अनेक घटना घडताना पाहतोय. तर कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी इथे कोणावर अवलंबून न राहण्याची गरज आहे. तर सशक्त करणे एकमेकींना आणि स्वतःला हा उद्दिष्ट आहे आणि या निमित्ताने आपण सगळ्याजणी जमलेलो आहोत. आणि